हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल वन्स अगेन. गुड इव्हनिंग. ॲक्च्युली तुम्ही बघताय मी जस्ट ऑफिसमधून आता रिटर्न घरी पोचतो आहे. आज दुपारीच लंचच्या वेळेस बायकोचा मेसेज आला, म्हणजे कॉल आला की आज संध्याकाळी पावभाजी करायची आहे, तर येताना ब्रेड आणि लिंबू हे घेऊन या. सो जस्ट येता ऑफिसमधून ब्रेड आणलेले, त्यात हे लिंबू आहे आणि तसंच चालू आहे आता. सो या दोन गोष्टी घेतलेल्या आहेत. बाकीच्या ॲक्च्युली ज्या भाज्या लागतात त्या ऑलरेडी सगळ्या घरात काल मागवलेल्या होत्या, म्हणजे त्या होत्याच. आणि आम्ही खवय असल्यामुळे पावभाजी मसाला वगैरे या गोष्टी तर असतातच. सो आज संध्याकाळी तो बेत आहे आमचा डिनरचा, पावभाजीचा. कारण काहीतरी वेगळं पाहिजे, रोज रोज तेच खाऊन पण मग रुटीन वेगळं. सो त्यामुळे आज ठरवलं बायकोने, आणि तिची इच्छा पूर्ण करणे हे आमचं कर्तव्य. सो लेट्स सी नाव. वर जाऊन देतो, फ्रेश वगैरे होतो, त्यानंतर भेटूया आपण. सो फ्रेश वगैरे झालेलो आहे, आणि जसं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बायकोने अर्धी तयारी केलेली आहे. लाईक तुम्हाला म्हटलं ना, भाज्या तर सगळ्या मागवलेल्याच होत्या. सो घरात भाज्या काय वेगळ्या आणायची गरज नव्हती, त्या घरात होत्याच ऑलरेडी. तर मग जे काय लागतात, जी पूर्वतयारी असते ती ऑलरेडी करून ठेवली. ते बटाटे शिजलेले आहेत, त्यानंतर खाली ग्रेव्ही करून ठेवली आहे वाटतं, फ्लॉवर आणि वाटाण्याची वाटतं ना. हो ना का, फ्लॉवर वाटाणा टोमॅटोचं स्मॅश करून ठेवले ते केलेलं आहे. सो तयार तर झालेली आहे. आता जस्ट सगळं टाकायचं, कढई भाजी तयार करायची. तोपर्यंत बाकीची तयारी मी करत असतो. हां काय ओळखीच वरात वास असं. अरे जमलं की तुला. तयारी चालू केलेली आहे. इतक्या लवकर तयारी करणार आहेस? मग भूक लागली मला. मी 6:30 वाजलेत फक्त. तू खाली नाहीस ना माझ्या आजी पावभाजी? नाही, मिसळ खाल्ली आहे ना. सासरी दिलीस आणि मला नाही दिलीस पावभाजी. अवेलेबल नव्हता. तेच तर ना, कसं खाऊ वाटलं मला सोडून. पावभाजी आपल्याला आपण शेअरच करत नाही कुणाला. हो का, मग मला सोडून खाणार? मग नालायक. हसते लगेच. 6:30 झालेत फक्त. इतक्या लवकर? कांदा चिरायचा. हा, मग कांदा त्याच्याला लागतोय त्यातनं, आणि त्यात बारीक बारीक चिरायचं असतं. कांदा चिरला डोळ्यातून पाणी येईल ना आत्ताच चिरलास तर. मग आता काय, चिरून ठेवायला तर पाहिजेच ना. ठीक आहे. सो तोपर्यंत तू कांदा चिर, तोपर्यंत मी कलिंगड चिरून ठेवतो उद्यासाठी. ठेवा काम करा, अशीच बायकोला मदत करा. मस्त वाटत असतं, मस्त. मी करतोच मदत. अरे बापरे, तो कांदा चलो. सो आज बुधवार आहे, उद्या आमचा दोघांचा उपवास असतो गुरुवार, त्यामुळे येताना मी कलिंगड पण घेऊन आलेलं आहे. सो ते पण कट करावं लागतील. आता हे असं आहे, आम्हाला उन्हाळा असल्यामुळं ना फलाहार जास्त करतो उपासाच्या दिवशी. हायड्रेटिंग राहतो मस्त पैकी, आणि उन्हाळ्यामुळे जरा पाणी पण जास्त पाहिजे. आधीच चालू केलंय, त्यामुळे माझं तर काय मला हाय हॅलो करता चालेल नाही. हा, मग मी केलं की सुरुवातीला आपल्या फॅन्सना हाय हॅलो. तू परत कर, एवढं काय त्यात. नको केलंच ना, असू दे ना. तू चालू केलंस तर काय फरक पडणार आहे. आपण सेम टू सेम आहे. सेम नाही, मी पुरुष आहे, तू स्त्री आहे. अरे तसं नाही. नवऱ्याने चालू केलं काय, बायकोने आधी चालू केले काय, एक समान आहे ना. ते म्हणतात ना काय, अर्धनारी नटेश्वर. काय अर्धांगिनी, अर्धी भाग असते, अर्धी भाग असतेस ना. लई मोठं हे भाषण करून. सुचलो मी उद्याची उपवासाची तयार करून ठेवतो. फळ कापून ठेवतो, म्हणजे फळ कलिंगड कापून ठेवतो एवढं मोठं. चलो ते बघा तुम्ही. तोपर्यंत ही बरोबर तयारी इकडे साईड बाय साईड करायची. काय तयारी राहिली आता तुझी? अरे सिमला मिरचीच मी घातली नाही. तीच म्हणलं काय एक इन्ग्रेडियंट राहिला. सिमला मिरची शिजवायला ठेवली नव्हती की ना, बाकी सगळं होतं. तिचं आता जबरदस्तीने शिजवायला लागली त्याला. आता हे कुकरचं झाकण जबरदस्तीने पाडावं लागतं. नॅचरल प्रोसेसने पाडू देत नाही आहे, वाफ काढावी लावून. बुके झालं.
सो बाकीची झाली तयारी. हे बघा कांद्यावर मस्त बारीक चिरून ठेवला आहे, बटाटा, मसाले आणि ही टोमॅटोची प्युरी, हे सगळं वाटाणा फ्लॉवरचं मिश्रण आणि लसूण आणि मेन म्हणजे बटर, अमूलचं बटर आणि ही शिमला मिरची. सो अशा रीतीने रॉ मटेरियल तयार झालेले आहेत सगळे. आता ते फक्त मस्त की कढईत फोडणी द्यायची त्याला आणि मस्त भाजी बनवायची. सो थांबा, आता आपण नंतर बघूया पुढचं. सो ही प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. पहिल्यांदा अमूल बटर जबरदस्त. येस, ऑइल बटर मिक्स आहे आपल्या इथं या ठिकाणी. बस बाळा, जास्त लागतं बाळा, मसाले फिके फिके वाटते. ते जरा गरम होते मग कांदा टाकू आपण. बघ किती छान केलंय की नाही. बारीक असाच पाहिजे. मी दिसते का? हा आत्ता? मला पण हे हां बरं बरं एकदम स्वतः व्हिडिओ केलाय. बघ किती घाम सुटलाय तुला. गुजरात आहे भाई, हे घाम येणार काय येणार. हो, जसं महाराष्ट्रात येत नाही ना घाम अजिबात. नाचता येत मध्ये. कांदा टाकला या ठिकाणी. बस बाळा, तेवढाच कांदा, जास्त नको आहे आपल्याला. काय कांदा तेवढाच आहे की अजून. हा पण परत चिरा लागता ना पण. तेवढं काय लागत चिरायचं, ते काय चॉपर मध्येच केलंय ना मी. सो असा कांदा जरा परतून घ्यायचा असं छान. मला पण येते ना पावभाजी फ्रेंड्स, पण आज कसं जरा बायकोच्या कधी केली नसेल ना. नाही 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 येत नाही. येते तुला? नाही येत. येते मला पण. नाही, आता माझं बघून करणार तू. काही पण. आलं लसूणची पेस्ट टाकूया आपण. आलं लसूणची पेस्ट जास्त नको जाऊ दे, नाही तर फार उघडवायचं. टाक ना, तेवढं काय होतंय. उघडवू. वा, मस्त वास आहे. त्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे आता. मीठ टाकते का थोडंसं जरा? हळद टाकूया. मीठ नाही, हवा बरं मीठ नाही म्हणजे आत्ता नाही टाकायचं, पूर्ण उकळताना मीठ टाकायचं. हे काय बटरमध्ये शिजतेच, कांद्याला काय होत नाही. हळद टाकलेली आहे इथे. तर टोमॅटो आता जाते टोमॅटोची प्युरी. या प्युरीमध्ये ना बायकोने लाल तिखट टाकल्या का? हो, तिखट हवी असते ना मला. मी बघितलं होतं म्हणून तर अजून लाल भडक झालंय. मी बीट नाही टाकलंय बरं का. बीट कोण टाकतं? बीट पण टाकतात कलर यासाठी, पण नाही ते नसतं टाकायचं. ती काहीतरीच मी एकदा केली होती. पाणी टाकू नको, थांब आत्ता पाणी टाकू नको. टेस्ट माझी फार घाणेरड झाली होती. मीठ नसतं, पाणी नंतर टाक. सगळं जरा भाज्या परतून घे चांगल्या. थोडा गरम मसाला टाकूया आपण. आपले किचनमधले ॲडिशनल मसाले पण ॲड करायचे, म्हणजे अशी एक वेगळीच टेस्ट येते. त्या पावभाजीच्या मसाल्यावर नाही बसायचं. हो का? बर. हे गरम मसाला टाकलाय, धणे जिऱ्याची पूड टाकली आहे गरम. आता नंतर ना मग ह्याच्यात थोडासा पावभाजी मसाला घालूया आणि मग नंतर ना पूर्ण ती भाजी टाकल्यानंतर ना आपण वरून आणि थोडा ॲड करूया. ओकेच. कारण हे खूप जास्त घालावं लागतं, थोडंच टेस्ट येते. कसा झालाय मसाला? जबरदस्त दिसतंय गाईज. फुल हॉटेल तडका वाटायला लागला आपल्याला ते इथं. वा, छान. बापरे, मस्त झालंय. तर चांगलं परतल्यावर अजून वास येईल. आपण आता नंतर ना घालू बाकीचं. नाही बाकी सो हे मिश्रण तयार झालेलं आहे. जरा उकळू दे थोडंसं.
गॅस बारीक आहे खाल्लं का उकळू दे. हे मोठाच आहे गॅस, तुला थोडीच दिसतंय. हे लावलंय मी हा इथं. उकळलं बघा. आता आपल्या बाकीच्या भाज्या त्या ॲड करायच्या. 0.5 नंतर बघू मी पण येत असते. घालू काय ॲडिशन? मला असं वाटतं खूप होणार आहे. तुझ्याकडून असंही होतंच की 5 लोकांचं जेवण नेहमी. आपण आता याच्यामध्ये पाणीच नको घालायला. नाहीच घालायचं आता, बाद झालं. बटाटा टाकायचा आहे गाईज. छान. बघा तुम्ही फ्रेंड्स, बघा 5 लोकांची भाजी आहे, 2 लोकांसाठी 5 लोकांची भाजी. मी उद्या खाईन. हां, हे आमच्या अर्धांगिनीचं नेहमीच आहे. स्वयंपाक जास्तच होतो आमच्याकडून. चांगलं आहे ना? मस्त आहे ना. कोण उपाशी राहणार नाही माझ्या दारात आलं की. मग. असणार सगळं. कोणी आलं ना आमच्याकडे 2, 3, 4 लोक तरी पण त्यांना जेवायला मिळेल कधी पण. रात्री जरी आलं तरी एका माणसाचं जेवण शिल्लक असणार आहे. मग काय. त्यामुळे असं वाटायला कुकिंग क्लास चालू करावा. येस. नाही क्लास नाही, आपण फ्रेंड्स आहे बघा, भाजी मस्त. त्यामध्ये पूर्ण जरा स्मॅश करते मी अजून एकदा. मग आपण मीठ घालू आणि मसाला टाकायचा ना परत अजून. हां, चव घेऊन जरा अजून मसाला किंवा तिखट ॲड करू. चला मी आता जरा स्मॅश करते. हां, हळू कर. हां, ते तव्यात करतात, भारी असतं ना त्यांच्या ह्याच्यामध्ये. तसा तवा आणला पाहिजे आपण घरात. नको बाबा. त्यांची कशी ऑन दी स्पॉट लिमिटेड असते ना, भाजी तयार असते उकडलेली अशी. ते काय थोडं मसाला टाकून पाणी टाकून लगे परतून देतात आपल्याला. हे पोळेल ग हळू. सो अशा रीतीने हे झालेले आहे. आता याला मस्त एक तडका द्यायचा. मसाला, हां तेच, मसाले टाकायचे, काय जास्त ऑइली नाही करायची. मीठ वगैरे टाकायचं. हां, अजून लाल रंग आलेला नाहीये ना. आणि जरा मला असं वाटतं सपक झाली आहे. नाही, बरोबर आहे, एवढंच पाहिजे. लाल रंग बाहेर काय येतो कारण की ते लोक कलर टाकतात. कलर नाही, कलर टाकतात बाहेरचे हॉटेलवाले. नाही एवढे पण टाकतात. हां, म्हणून ते असं होत असतं. सो चलो, हे झालंय. आपण या पुढचं नंतर बघूया. आता पहिल्यांदा उकळू दे, जरासं पाणी घालते मी. नको पाणी. अरे उकळायला पाणी घालावं लागेल. आपण शिजलेलं ऑलरेडी, आता कशाला अरे, परत. उकळायला लागती ते सगळं मर्ज व्हायला नको सगळे मसाले. मग कसं थोडं तरी पाणी घालावं लागतं. सो हे झालंय. आणि ते त्यानंतर उकळलं की परत टेस्ट बघून जरा स्मॅश करायचं. त्याच्यानंतर पावाची तयारी करायची, ते आपण थोड्या वेळाने बघूया. सो आता हे जेव्हा मस्त. खायला बसणार तेव्हा एकदम बटर करायचं. येस. ती थोडीशी भाजी घालायची त्याला. सो तिकडं भाजी तयार होतीये, तोपर्यंत इकडं मग आपण ब्रेड भाजून घेऊया. पावभाजीचे पाव भाजून घेऊया बटरवर, मसाल्यावर. थांबाळा. छान. ती भाजी नको घालायला बाबा आपण. भाजी नसत घालायची, मसाले टाकत असतात. नको, प्लेन करू आपण. किलेचं असं हे झालं बाबा. एकाला काढून ठेवते. बटर अजून लागणार आहे वाटतं, हे नाही मग लागणारच की. लेस लागतं बटर मला. थोडं जर ते एकालाच ॲप्सा होतं सगळं, नाही तर बघ ते केवढं ॲप्सा होतं. फुल बटरचा पाव करून टाकला त्याला तू. एवढं करायचं नसतं. अरे बाकीची टाकू की इथं. आपण एकालाच ॲप्सा झालं की ते पाव कशी कशी झाली तेच जरा एकदम फ्रेश पाव येते, छोटे छोटे मऊ. असे खरपूस भाजी झाले पाहिजेत ना जरा. तसं ब्राउनिश पण येत नाही. त्या भाजलं तर होणार ना ब्राउनिश. आपण आता ना बटर नको घालायला. झालं बघ. सो असे हे जरा पहिला पण असं करू, हां. लागलेलं दुसऱ्याला लागू दे. सो असे पाव झालेले आहेत. शेवटची तयारी आहे आता प्लेटिंगची. म्हणजे काय, कांदा, लिंबू आणि बटरचा 1-1 चमचा पावभाजी टाकायचा आणि सुरुवात करायची खायला. आता आम्ही प्लेट
मित्रांनो तयार आहे आपली पावभाजी अशी मस्तपैकी खमंग. येस, भारी दिसावी आज आहे. आम्ही जेवण नाही केलं, आम्ही आज केली. छान आहे ना? येस, मस्त आहे. छान आहे ना? मी कसं Sorry, दिसलं? पाणीपुरी नाही, पावभाजी. पावभाजी. संडासली. फोटो काढायचे. चलो. चला आम्ही आता खायला बसणार आहोत. भूक फार लागली आहे. येस. आमचा हाच टाईम आहे. आम्ही 8 वाजता जेवत असतो, 7:30-8ला. त्यामुळं आता आम्ही जेवतो. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कशी Stay tuned. कशी वाटली अशी रेसिपी? तुम्ही पण असंच करता का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढच्या ब्लॉगची वाट बघा. आणि रिसाचा पण मी टाकले, तुम्ही जाऊन बघा. बाय बाय. शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाय बाय. बाय बाय.